नमस्कार, मी आहे रजत. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. जे विहेली म्हणजेच CSC भाई आहेत त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, ती म्हणजेच NSDL पॅन सर्व्हिस. तर मित्रांनो, आपण जे प्रायव्हेट गुगलमधून पॅन कार्ड बनवत होतो, तर आता आपल्या CSCमध्ये NSDL पॅन सर्व्हिस ॲक्टिव्ह झालेली आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या CSC सर्व्हिसमध्ये सर्च करायचे आहे NSDL. त्यानंतर तुम्ही बघू शकता NSDL पॅन सर्व्हिस हे नाव आलेले आहे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, आपल्यासमोर असा एक नवीन पेज ओपन होतो. याच्यामध्ये आपल्याला आपली VLE ID ॲड करायची आहे आणि आपला CSCचा पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड तुम्ही बघू शकता, आपला पासवर्ड पूर्णपणे टाकून घ्या. VLE ID म्हणजे CSC ID टाका. त्यानंतर कॅप्चा फिल करा. जसं कॅप्चा आहे तसं फिल करा. फिल झाल्यानंतर तुम्हाला साइन इन बटनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला NSDLचं पोर्टल ओपन होतो. त्याच्यामध्ये न्यू ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता. तुम्ही eKYC किंवा आपलं फिजिकल पॅन कार्ड बनवू शकता. त्यानंतर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता इंडिव्हिज्युअल, eKYC किंवा पॅन कार्ड. त्यानंतर तुमचं जसं आधार कार्डवर नाव आहे तसं नाव इथे तुम्हाला ॲड करायचे आहे आणि आधार कार्डवर जशी डेट ऑफ बर्थ आहे तेच डेट ऑफ बर्थ इथे टाकायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल ID आणि सबमिट करून घ्यायचे आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं पूर्ण नाव स्पेलिंग चेक करून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर असा एक पेज येतो. पेज आल्यानंतर तुम्हाला येथे रजिस्ट्रेशन करावं लागतो. त्यानंतरच जे CSC आहेत म्हणजे VLE भाई आहेत त्यांनी पहिल्यांदाच आले असतील तर आपल्याला येथे रजिस्ट्रेशन करावा लागतो, म्हणजे आपली एजंट ID तयार करावा लागतो. त्यानंतर खाली तुम्हाला याच्यामध्ये आपले मोबाईल नंबर जे CSCला लिंक आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचे आहे आणि सबमिट. तुम्ही जर रजिस्टर केलं असेल तर सबमिट करून मोबाईल नंबर टाकून सबमिट करू शकता. आणि तुम्ही पहिल्यांदाच जर आला असाल तर रजिस्ट्रेशन नाव या बटनावर क्लिक करायचे आहे. तर मी पहिल्यांदाच काय करत आहे त्यामुळे रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करते. तुम्ही बघू शकता यूजर नेम येथे तुम्ही आपले पूर्ण नाव टाकू शकता. पूर्ण नाव टाकल्यानंतर तुमचं ॲड्रेस जे CSCचे ॲड्रेस आहे ते इथे आपल्याला भरायचे आहे. फुल जे जसं माझे CSC ID ज्या लोकेशनवर आहे ते लोकेशन मी याच्यामध्ये पूर्ण फिल करते. एरिया, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिन, जे आपलं स्टेट आहे ते स्टेट निवडायचे आहे. पिन निवडायचे आहे. त्यानंतर जे आपले CSCचं मोबाईल नंबर जे CSCला मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर इथे ॲड करायचे आहे. रिक्वेस्ट OTP क्लिक करायचे आहे आणि नंतर OTP येईल ते OTP इथे एंटर करायची आहे. त्यानंतर एंटर केल्यानंतर व्हॅलिड OTP या बटनावर क्लिक करायचे आहे. ईमेल ID टाकायची आहे. ईमेल ID टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायची आहे. OTP आल्यानंतर इंटर OTP याच्यामध्ये फिल करायची आहे आणि व्हॅलिड OTP याच्यावर क्लिक करायची आहे. तर मी OTP टाकून घेते त्यानंतर आणि व्हॅलिड या बटनावर क्लिक करते. ईमेलवर रिक्वेस्ट टाकते. रिक्वेस्ट आल्यानंतर OTP ईमेलची सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते. थोडाफार वेळ लागतो ईमेलवर OTP यायला. OTP फिल करून घेते आणि व्हॅलिड OTP या बटनावर क्लिक करते आणि सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोरचा पेज आपल्यासमोर ओपन होतो. आता तुम्ही बघू शकता तुमची एजंट ID क्रिएट झालेली आहे. म्हणजेच तुम्ही आता याच्यामध्ये अनलिमिटेड पॅन कार्ड बनवू शकता. आता तुम्ही या पद्धतीने आपली एजंट ID तयार करू शकता आणि ही ID बनवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांदा बनवायची काहीच गरज नाही. आता तुम्ही जेव्हा पॅन कार्ड एखादा कोणाचाही बनवणार तर तुम्हाला न्यू एजंट ID बनवायची काहीच गरज नाही. तुम्ही जेव्हा पॅन कार्डचे पूर्ण डिटेल फिल कराल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे CSCचे मोबाईल नंबर टाकून OTP येईल.
ती OTP टाकल्यानंतर तुमचे पॅन कार्ड बनवायला तुम्ही सुरुवात करू शकता. आणि ही एक बार प्रोसिजर करावा लागतो रजिस्ट्रेशन एजंट ID बनवायची. एक बार बनवल्यानंतर तुम्हाला दुसऱ्यांदा टाकायची काहीच गरज नाही. अशा पद्धतीने तुम्ही आपली एजंट ID बनवू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपण पॅन कार्ड या एजंट ID वरून कसे बनवायचे ते सुद्धा व्हिडिओ समोरच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत.